नमस्कार, मी ज्योती पटवर्धन। वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल। साधं वरण, फोडणीचं वरण किंवा आमटी आपण नेहमीच करतो, पण तुम्ही कधी ताकातलं वरण करून बघितलं आहे का? अतिशय साधं सोपं, थोडीशी तयारी असेल तर झटपट होणारं असं हे ताकातलं वरण। तोंडी लावणं म्हणून खूप छान आहे। त्याचबरोबर आपण दुसरा एक पदार्थ करतोय, तो म्हणजे आमसुलाचं सार। हे पण अगदी रुचकर आणि झटपट होणार आहे थोडीशी तयारी असेल तर। हे दोन्ही पदार्थ करायला कुठलेही वाटण घाटण लागत नाही, जास्त मेहनत लागत नाही, साहित्य सुद्धा अगदी घरचंच। तर रुची पालट म्हणून, जेवणात थोडासा बदल म्हणून, तोंडाला चव आणणारे असे हे दोन्ही पदार्थ। एक आहे ताकातलं वरण आणि दुसरं आमसुलाचं सार। हे आमसुलाचं सार तुम्ही थोडासा बदल केलात त्यात तर उपवासासाठी सुद्धा चालू शकतं। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ताकातलं वरण करण्यासाठी मी तूर डाळ घेतेय। ही तूर डाळ 2-3 वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून त्यात साधारण 2.5 पट पाणी घालून त्यात थोडासा हिंग आणि थोडीशी हळद, थोडंसं हिंग आणि हळद घालून नेहमी जसं आपण वरण शिजवून घेतो कुकरला 3-4 शिट्ट्या करून तसं शिजवून घेणार आहे। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। नेहमी जसं आपण तूर डाळीचं वरण शिजवून घेतो तसं हे वरण शिजवून घेतलेलं आहे। हे आता गार झालेलं आहे। गरम असतानाच मी ते व्यवस्थित रवीने घोटून घेतलेलं आहे। यात आता मी थोडंसं पाणी घालतेय। हे खूप दाट आहे त्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलं। आता आपल्याला कांदा आणि मिरची चिरून घ्यायची। मिरची अगदी बारीक चिरून घ्यायची। हा बारीक चिरलेला कांदा याच्यात घालूया आणि ही बारीक चिरलेली मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता, किती तिखट हवंय त्यानुसार। चिरायची नसेल तर मिरची तुम्ही कुटून सुद्धा घालू शकता। याच्यात आता आपण ताक घालणार आहोत। यात ताक घालतोय आपण। ताक खूप जास्त आंबट नाहीये। हे याचं असं कुठलंही ठरलेलं असं प्रमाण नाहीये, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याच्यात ताक घालू शकता, तुम्हाला कितपत हवंय तसं। चवीनुसार साखर घालूया म्हणजे ताकाची चव बॅलन्स होईल। चवीनुसार मीठ। वरण शिजवताना मी मीठ घातलेलं नाहीये। हे आता एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया, मीठ साखर वगैरे। आता एका कढल्यात मी 3 चमचे तेल गरम केलंय, 3 टीस्पून। त्यात मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि थोडासा कढीपत्ता। आता ही फोडणी आपण या वरणात घालतोय, मिक्स करून घेऊया। आता याला आपल्याला शिजवायचं वगैरे काही नाही आहे। हे आपलं ताकातलं वरण तयार आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाण्याची वगैरे तुमच्या प्रमाणे ॲडजस्ट करू शकता। तुम्हाला खूप दाट वाटत असेल तर अजून थोडंसं पाणी यात ॲड करू शकता। हे गारच असतं, परत शिजवायचं नाही। भात, भाकरी, पोळी कशाबरोबरही खाऊ शकता। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। अगदी झटपट होणार आपलं हे ताकातलं वरण तयार आहे। आमसुलाचं सार करण्यासाठी इथं मी 7-8 कोकम घेतलेले आहेत, म्हणजेच आमसुलं घेतलेली आहेत। आता ती एकदा त्यातलं थोडंसं पाणी काढून टाकूया एकदा धुवून। यात आता एकदम कडकडीत गरम पाणी घालूया। साधारण अर्धी वाटी गरम पाणी घातलं मी
आणि याला झाकून आता भिजत ठेवायचं। ही आमसूला साधारण अर्धा तास मी पाण्यात भिजत ठेवलेली होती। तुम्हाला हवी तर अजून थोडा वेळ सुद्धा भिजत घालू शकता। अर्धा एक तास ही भिजवून झाल्यानंतर ही अशी कुस्करून घ्यायची। आता हे आपण एका गाळणीतून गाळून घेऊया। याच्यात अजून थोडंसं पाणी घालते मी आणि हे अगदी व्यवस्थित गाळून घेऊया। याचा संपूर्ण असा आमसुलाचा रस काढून घेऊया। हा आमसुलाचा असा रस काढून झालेला आहे। आता गॅसवर मी एक पातेलं तापत ठेवलंय, त्यात तूप घालूया। 2 चमचे साजूक तूप घातलंय, त्यात पाव चमचा जिरं घालतोय, थोडीशी कढीलिंबाची पानं आणि हे जे आमसुलाचं आपण पाणी काढून ठेवलेलं ते घालूया। यात अगदी 2 तुकडे मी मिरचीचे घालते, फक्त स्वादासाठी आपल्याला हवी ही। आपल्याला खूप तिखट नको आहे आमसुलाचं सार। मिरची फोडणीत घातली तरी चालेल किंवा आत्ता घातली तरी चालेल। यात आता पाणी घालूया। 1.5 वाटी पाणी घातलं मी। चवीनुसार मीठ घालूया, चवीनुसार गूळ घालूया। तुम्हाला कितपत आंबट किंवा गोड हवंय त्यानुसार गूळ घालायचा। गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता। मी इथं 2 चमचे गूळ वापरते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळाचं प्रमाण। आता याला एक उकळी येऊ देऊया। आता आमसुलाच्या साराला थोडासा दाटपणा येण्यासाठी मी इथं पाऊण चमचा तांदळाची पिठी घेतली आहे। ही तांदूळ पिठी यात आता थोडंसं एक 2-3 चमचे पाणी घालून मिक्स करूया। आता ही पिठी याच्यात घालूया। आता याला परत एक छान उकळी आणून शिजवून घेऊया। आता या सूपाला छान उकळी आलेली आहे। तांदळाची पिठी तुम्हाला हवी तर तुम्ही थोडीशी वाढवू शकता। पाऊण चमचा घेतली मी, तिथं तुम्ही 1 ते सव्वा चमचा घेऊ शकता। पण हे सार पातळच असतं, दाट नसतं ते। पण तुम्ही हवं तर तुम्हाला 1 चमचाभर पाऊणच्या ऐवजी पिठी वापरू शकता। पिठीच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरू शकता। आता हे आपलं आमसुलाचं सार उकळून झालेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊया। आंबट गोड असं हे आमसुलाचं सार। भात, भाकरी, पोळी कशाबरोबरही खाऊ शकता किंवा नुसतं सुपासारखं सुद्धा पिऊ शकता। भाताबरोबर जास्त छान लागतं। तुम्ही जर यात कढीपत्ता किंवा तांदूळ पिठी किंवा कॉर्नफ्लॉवर नाही वापरलं तर हे उपवासाला सुद्धा चालू शकतं, जर तुम्ही यातले बाकीचे पदार्थ उपवासाला खात असाल तर। छान मस्त गरम गरम असं हे आमसुलाचं सार, किंवा तुम्ही तुम्हाला हवं तर गार सुद्धा सर्व करू शकता। आमसुलाचं सार तयार आहे। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।